जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे रब्बी हंगामातील ज्वारी व मका उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात आयोजित कार्यक्रमात आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते ज्वारी व काटा पूजन करून खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी खरेदी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, त्यांच्या अडचणी तातडीने सोडविल्या जातील आणि खरेदी प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पडेल याची दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या। चोपडा हा आदिवासीबहुल तालुका असल्याने दुर्गम भागातील अनेक शेतकरी ज्वारी व मकाचे उत्पादन घेतात, मात्र शासनाच्या विविध योजना अद्यापही अनेक पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत व्यक्त करत प्रत्येक शेतकऱ्याला शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। की शेतकऱ्यांचं भरड धान्य आहे हे शासनाने हमी भावामध्ये जो शासनाचा ठरलेला भाव असतो त्या भावात घ्यायचं असतं। आपल्याकडे मागच्या कालखंडामध्ये गोडाऊन उपलब्ध नव्हतं, जे आपण चारडीचं मोठं गोडाऊन मानलं ते संपूर्ण फुल भरलेलं आहे। जागा नसल्यामुळे थोडं मागच्या वेळेला हे भरड धान्य खरेदी केंद्र सुरू झालं नव्हतं। मी तहसीलदार महोदयांना सांगितलं की आपल्याला काही करून ते धान्य खरेदी करावी लागेल। त्यांनी मग एक गोडाऊनची व्यवस्था केली। जवळपास आपल्याकडे 6000 हेक्टर क्विंटल 6000 क्विंटल जे आहे एक क्विंटल धान्य खरेदी केलं जाणार आहे आणि मका 1500 क्विंटल खरेदी केला जाणार आहे। याच्यासाठी गोडाऊन नसल्यामुळं थोडं मागच्या कालखंडात सुरू झालं नाही, पुन्हा शासनाने परवानगी दिली, आज आपण हे गोडाऊन सुरू केलेलं आहे। शेतकऱ्यांना केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाच्या वतीने हमी भाव आणि मुख्य प्रवाहात आणण्याचा एक हा प्रयत्न शासन सातत्याने करत असतं। दरवर्षी या हमी भावामध्ये वाढ होत राहते आणि हक्काचं किंवा व्यापारात गेलं तर 2 पैसे कमी भावाने द्यावं लागतं, पण शासनाकडे मोजलं तर एक पूर्ण भावात त्यांना भेटतो आणि शेतकऱ्याच्या हातात 2 पैसे जास्त उपलब्ध होतात। हे योजना करत असताना शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याच्यासाठी ही योजना सुरू केलेली आणि योजनेचा फायदा शेतकरी घेत आहेत। त्या शेतकऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो। काही शेतकरी घाईगर्दीत माल विकून टाकतात, त्यांच्याकडे ठेवायला जागा नसते, तर त्यांना एक घाई केल्यामुळे व्यापाऱ्यांकडेच जावं लागतं आणि त्याच्यामुळे त्यांचं नुकसान होतं। मी त्यांना हेच सांगेल की आपण घाई न करता जर 1 महिना 1.5 महिना आपला माल जर थांबवून ठेवला तर आपल्याला हमी भावाचा जो पैसा आहे तो उपलब्ध होईल, त्या भावामध्ये आपलं खरेदी केलं जाईल। तर त्यांनी ही पुढच्या वेळेला काळजी घ्यावी ही एक विनंती शेतकऱ्यांना करणार आहे आणि तहसीलदार महोदयांना सांगितलं की बाबा व्यवस्थित कोणाची कंप्लेंट येणार नाही, त्या पद्धतीने हे मोजमाप झालं पाहिजे। तिथं शेतकरी आला आहे, त्याचे ट्रॅक्टर लागले 2-2 दिवस तो उभा राहतो असं होता कामा नये। त्यांचे जे नंबर आहे त्यांना व्हॉट्सअपवरती कोणत्या दिवशी जाणार, किती वाजता त्यांचं ट्रॅक्टर इथे आणायचं अशा सूचना त्यांनी जर व्यवस्थित दिल्या तर गोंधळ जो होतो तो गोंधळ होणार नाही, अशा सूचना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत।